माझ्याकडे एक व्यक्ती आली आहे की त्याचा व्याजाचा व्यवसाय आणि असंख्य लोकांच्या मानामुंड्या त्यांनी पिरगळलेल्या आहेत की खूप लोकांचे लाख रुपये त्यांनी घेतलेत आणि लाखाचे 5 लाख झाले तरी त्याचे लाख फिटले नाहीत आणि व्याजावरही त्यांचं घर लुबाडले, पैसे लुबाडलेत, लोकांच्या स्त्रियांवर वाईट नजर ठेवलेली आहे आणि दिवस रात्र नामस्मरण करतोय आणि दिवस रात्र वास्तुशास्त्राप्रमाणे घराची रचना करतोय. उपयोग आहे का ग? काहीच नाही. जे पेरलं ते उगवत. त्यामुळं कर्म आणि वास्तू यांचा खूप मोठा घनिष्ठ संबंध. नाहीतर आजपर्यंत जगामध्ये बहुतांशी जी अत्यंत श्रीमंत झालेली लोक आहेत त्यातलं प्रमाण कष्टाने होत असतील, व्यापाराने होत असतील, ज्ञानाने होत असतील, परंतु बहुतांशी मंडळीकडे बघितलं ना आपण तर थोडस चुकीच्या मार्गाने श्रीमंती सध्याच्या काळात आपल्याला खूप पाहायला मिळते. मग तिथे आजारपण असतं, मग तिथे मुलं नीट वागत नाहीत, मग काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, कोर्ट कचेरी मागं लागतात, कॅन्सर मागं लागतात. पण ज्यावेळेस आम्ही वास्तू बघतो तेव्हा त्यांनी सगळं वास्तूप्रमाणे केलेलं असतं, पण तरी पण जेव्हा तो त्रास कमी होत नाही किंवा तो त्रास का होतो तेव्हा त्यांना विचारलं जातं की काय हो तुम्ही काय करत होता. मग ते सांगतात आम्ही अमुक अमुक ठिकाणी अधिकारी होतो. मग माझी मेष रास असल्यामुळे मी पटकळ बोलतो की बरोबर आहे, ही कर्माची फळं आहेत, इथे वास्तू काहीही करणार नाही. वास्तू तुम्हाला बॅलन्स करते. जसं बँक बॅलन्स आपण टाकतो त्या पद्धतीने तुमच्या कर्माला सुद्धा वाचवण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. पण ते किती सामर्थ्य, किती ती वाचवेल, जर तुमची कर्मच एवढी फाटकी असतील तर ती कशी वाचवेल. त्यामुळे नुसतंच वास्तुशास्त्र नाही तर तुमचा कर्मविपाक सिद्धांत अधिक तुमच्या राशी सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात. म्हणजे आता चल फार कष्टाने, आता तुम्ही म्हणाल असं कसं बोलता गुरुजी, कष्टाने पैसा निर्माण केलाय, सगळं घर उभं केलंय, तरी पण घरात प्रॉब्लेम आहे. मग अशा वेळेस वास्तुशास्त्राप्रमाणे कष्टाचाही पैसा आहे, पण मग पत्रिका बघा. जन्मकुंडलीमध्ये जसं मी कर्म तुला सांगितलं की हे कर्म या जन्मातलं पण असतं आणि मागच्या जन्मातलं पण असतं. फार चित्रविचित्र घटना आपल्या जीवनात या जन्मात घडतात. कोणी कोणाच्या आयुष्यात येऊन त्याचं कल्याण करतं, तर कोणी कोणाच्या आयुष्यातून एखाद्याचं आयुष्य बर्बाद करतं. त्याची कनेक्टिव्हिटी पत्रिकेत बघितली तर लक्षात येतं की हा पूर्वजन्माचा कोणतरी शत्रू आला आणि त्यांनी याचं नुकसान केलं आणि पूर्वजन्माचा कोणी कल्याणकारी आला आणि त्यांनी याचं कल्याण केलं. त्याच पद्धतीने प्रत्येक वास्तू ही तुमच्या कर्मात असायला पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या पत्रिकेमध्ये जर तुम्हाला शनी महाराजांची 7.7 असेल, राहू केतूच्या जर महादशा असतील, पापग्रहाच्या महादशा असतील, तर पहिल्यांदा त्याचं निराकरण करायला. कळलं तुला? सुखी राहायचं, पैसा भरपूर, प्रतिष्ठा, सुख, समाधान मिळावं असं वाटतंय तर पहिलं काय, कर्म चांगलं असेल. दुसरं काय, या दिशांना त्या गोष्टींची एनर्जी पाहिजे. आणि अशा पद्धतीने पत्रिका चेक केल्यानंतर त्या पत्रिकातल्या दोषांचं परिमार्जन करायचं. मग वास्तू तुम्हाला रिझल्ट द्यायला सुरुवात करते. म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांचा घनिष्ठ संबंध. 100% ग्रह आणि गृह या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. नाहीतर तुम्ही वास्तूप्रमाणे घर करता आणि त्या घरात गेल्यानंतर एवढा त्रास चालू होतो आणि मग का होतो कळतच नाही. त्यांना वाटतं नाही हे घर दोषी आहे, या घरात आल्यापासून आमचं नुकसान झालं. नाही, तुमच्या कुंडलीतल्या ग्रहांमुळे तुम्हाला त्रास होतो. म्हणून पहिल्यांदा तुमचं रांजण जे आहे त्याला कुठं बिळं असतील तर ती पहिली बुजून मग त्या वास्तूत जायला पाहिजे, नाही तर ती जी येते एनर्जी ती सगळी वाहून जाईल. आता आपलं जे वास्तुशास्त्र आहे ते प्राचीन आहे, हो, पण आता आपल्याकडे नवीन वस्तू आल्या आहेत, भरपूर फ्रीज आले, गाड्या आल्या, घरात इतके लॅपटॉप्स आहेत, सगळं नवीन आहे. गॅजेट्स. हे सगळं जे सांगितलं जातं की कोणत्या दिशांना ठेवावं ते कशावर सांगितलं? आता काय माहितीये का की काळानुरूप प्रत्येक गोष्ट बदलली. आता आपण म्हणतो ना घरोघरी मातीच्या चुली आहेत का, आता गॅसचा पण तुटवडा चालू आहे माहितीये ना. तर आता काही चुली नाही राहिल्या, मग गॅस, मग चुलीच्या ऐवजी आपण आता गॅस घेतला. आता फ्रीज म्हटलं तर फ्रीज आतून थंड असतो, बाहेरून गरम असतो, मग त्याला वास्तुशास्त्राप्रमाणे नियम लावला. दुसरं म्हटलं गाडी, पूर्वी होतीच की गाडी, पूर्वी रथ होते, म्हणजे पूर्वी त्याला अग्निरथ म्हणायचे, किंवा घोड्याचा असेल त्याला वायुरथ म्हणायचे. तर वायुरथ वायव्येला, अग्निरथ आग्नेयला, म्हणून तोच नियम आपण आता त्याच जुन्या वास्तूच्या नियमांना आपण चेंज नाही करत आहे. की बाबा थंड पाण्याची जर समजा तुम्हाला हे लावायचंय की नाही, गार पाणी देतं ते असतं, ते लावायचंय तर तुम्ही ईशान्येला लावा. ज्या कूलर्स म्हणा किंवा पिण्या पाण्याची काही वस्तू आपण करणार असेल तर ते ईशान्येला लावा. अग्नितत्व काही निर्माण करणार असेल तर ते अग्नीला लावा. जे खूप जड आहे ते नैऋत्येला ठेवा, जे हलकं आहे ते वायव्येला ठेवा. बस हेच नियम आहेत, याच्यापेक्षा वेगळं असं काही नाहीये.
याच्यामध्ये ना एक प्रश्न आता असा पण आहे, म्हणजे हा. बऱ्याचदा आम्ही जो कंटेंट टाकतो तर खाली लोक विचारतात हा. की फोटो पण कोणत्या, म्हणजे जिवंत व्यक्तींचे फोटो किंवा बरोबर मृत आहे. व्यक्तींचे फोटो, याच्याबद्दल खूप गोंधळ आहे. आणि मग ते म्हणतात की पूर्वी कुठं फोटो होते, हा. मोठी लोक फक्त पेंटिंग्स वगैरे असायची त्यांची. बरोबर आहे. तर मग हे नाही, नक्की कोणत्या पूर्वी दिवशी? फोटो नव्हते असं कसं म्हणता येईल नाही का, म्हणजे फोटो नव्हते असं काही नाही. पूर्वी भित्तीचित्र आहेतच की. हा. जर तुम्ही एलोरा वगैरे गुंफांमध्ये जर गेला तर तिथं 2-2, 3-3 हजार वर्षांपूर्वीची चित्र आहेत. आपल्याकडे साधं पुण्यामध्ये जे लेणं आहे, पुण्यामध्ये जगली महाराज, तिथं सुद्धा कलर पेंट केलेले दिसतात आपल्याला. असं नाहीये, चित्र असतात. एक लक्षात घ्या, कोणतीही चित्र ही पाहिल्यानंतर मनाला आनंद वाटला पाहिजे. म्हणजे आता पहा, अगदी लहानात लहान मुलं आहे, तुझी मुलगी आहे किंवा कोणी मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांना जर शिवाजी महाराजांचं, छत्रपतींचं जर एखादं दाखवलं चित्रपट, तर त्यांच्यामध्ये तो आवेश तयार होतो. हनुमान पाहिला की वेगळं वाटतं, शंकर पाहिला की वेगळं वाटतं. म्हणजे प्रत्येक मूर्तीमधून एक एनर्जी तयार होते. आता समजा तुझं बाळ आहे, समजा तुझी कन्या असे, समजा 9-10 वर्षाची आहे आणि तिने कधी आयुष्यात साप पाहिला नाहीये किंवा नाग पाहिला नाही. जिवंत साप आणि नाग तिच्या पुढे ठेवलं की तिला आपोआप भीती वाटते. का तिने पाहिलाय का पूर्वी? नाही. तिला माहितीये का त्याच्यापासून काय होतं? तरी पण ती घाबरते. म्हणजे आत्म्याला ह्या गोष्टींची जाणीव असते. काही गोष्टी पाहिल्यानंतर त्याच्यातून नकारात्मक ऊर्जा प्रस्फुटित होते आणि काही पाहिल्यानंतर आनंददायक ऊर्जा निर्माण होते.